31 मे आधी की 10 कामं केली नाही तर 1 जून पासून 10,000चा दंड. फक्त काही तास बाकी. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी सरकारची ताबडतोब सूचना. 10 कामे ज्यातील एक काम असं आहे की जे जर करायचं विसरलात तर 2,000चा दंड. दुसरे काम जे बँक खात्याच्या संदर्भातलं आहे, बँकेत जाऊन जर हे काम तुम्ही आजच्या आज केलं नाही तर 3,000 रुपयांचा दंड थेट बँक खात्यातून कापून घेतला जाईल. तिसरं काम हे गॅस सिलेंडरच्या बाबतीत आहे. हे जर केलं नाही तर गॅस सिलेंडर तर बंद होईलच, पण 5,000 रुपयांचा दंड बसेल. तर 10 नंबरचं काम असं आहे की जे तुमच्या पॅन कार्डच्या संदर्भात आहे. ते जर करायचं तुम्ही चुकूनही विसरलात तर तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड तर बसेलच, पण तुमचं बँक खातं कायमचं बंद होईल. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, मग महिला असू द्या, पुरुष किंवा कॉलेजला जाणारी मुलं असू द्या किंवा घरातील वयस्कर व्यक्ती असू द्या, सगळ्यांना फक्त काही तासांचा अवधी देण्यात आलेला आहे. पहा, खरं तर ही कामं 31 मार्च रोजी करण्याची शेवटची तारीख होती, पण सरकारने ती वाढवून 31 मे केलीये आणि याच्यापुढे ती वाढवली जाणार नाही. आता तुम्हाला वाटेल कशाचं काय होतंय, सगळं चालू राहील. लक्षात घ्या, जगामध्ये युद्धाची परिस्थिती सुरू आहे. पेट्रोल डिझेलची टंचाई समोर दिसत आहे. गॅस सिलेंडरसाठी रांगा लावाव्या लागत आहेत, काही ठिकाणी मिळत नाहीये. तर अनेक गोष्टींचे भाव देखील वाढले आहेत. तर मग याच पार्श्वभूमीवर सरकारने 10 कामे प्रत्येकाला करायला सांगितली आहेत, कारण की 1 जून पासून सगळे नियम आता बदलणार आहेत. तुम्हाला वाटत असेल की काहीच होणार नाही, पण या भोळ्या समजुतीत राहू नका, कारण की ही कामं अतिशय महत्त्वाची आहेत. यातलं पहिलं काम जे आहे तर ते थेट तुमच्या आधार कार्डशी संबंधित आहे. तर दुसरं काम थेट तुमच्या बँक खात्याशी संबंधित आहे. प्रत्येक काम यातलं अतिशय महत्त्वाचं आहे. तिसरं काम लाईटच्या संदर्भात, तर चौथं थेट तुमच्या गॅस सिलेंडरच्या बाबतीत, आणि शेवटचं काम पॅन कार्डच्या बाबतीत आहे. त्यामुळे कोणतंच काम कोणालाच लागू पडणार नाही असं होणार नाही. पहा, ही कामं अशी आहेत, ही जर कामं तुम्ही आजच्या आज केली नाहीत तर तुमच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बंद होणार आहेत. तुम्हाला वाटत असेल की काय होणार आहे, पण अजिबात हलगर्जीपणा करू नका. 1 जून पासून दंड तर होईलच, पण स्वतःच्या बँक खात्यातून स्वतःचे पैसे काढता येणार नाहीत. एवढंच काय, तर तुमची लाईट देखील कट करून घेतली जाईल आणि तुमचा गॅस सिलेंडर तर तुम्हाला अजिबातच मिळणार नाही. कदाचित पेट्रोल डिझेल देखील तुम्हाला पंपवाले द्यायला नाही म्हणू शकतात, कारण की ड्रायव्हिंग लायसन्सचं देखील एक महत्त्वाचं काम तुम्हाला याच्यामध्ये करायचं आहे. पहा, सरकारने एक GR देखील काढला आहे आणि शेवटचा चान्स नागरिकांना दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही वॉर्निंग दिलेली आहे. त्यामुळे ताबडतोब ही माहिती पाहून घ्या, कारण की तुमच्याकडे खूप कमी तास बाकी आहेत. मग नेमकं काय करायचं आहे? बँकेमध्ये जाऊन काय करायचं? गॅस सिलेंडरच्या बाबतीत कुठे काय काम करायचं? आणि 10वं काम जे आहे पॅन कार्डचं, याला सगळ्यात जास्त दंड आहे 10,000 रुपयांचा. ते नेमकं काम काय करायचं आहे? सगळी सविस्तर माहिती शांततेत आणि लक्षपूर्वक तुम्ही समजून घ्या, कारण की वेळ फार कमी राहिलेला आहे. नाहीतर थेट 1 जूनच्या सकाळी तुम्ही उठाल आणि बँक खात्यातून 10,000 रुपये कट झाल्याचा मेसेज येणार आहे. तरी तुम्ही त्या ठिकाणी मॅनेजरकडे गेले किंवा बँकेत जरी गेले तरी बँक म्हणेल की तुम्ही नियम मोडलाय, तुम्ही ही कामं केली नाहीत, म्हणून तुम्हाला तुमचे पैसे दंड म्हणून कापले गेले आहेत. त्यामुळे सगळी माहिती व्यवस्थितपणे आपण समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण ते नियम नेमकं कसे आहेत, सगळ्यात पहिले ती कामं कशा पद्धतीने जाऊन करायची आहेत, कुठे जाऊन काय काय कशा पद्धतीने कागदपत्र तुम्हाला जमा करायची आहेत, टप्प्याटप्प्याने आपण अतिशय कमी वेळात तुम्हाला समजून सांगणार आहोत. चला, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिलं महत्त्वाचं काम आहे आधार कार्डचं. ज्यांच्याकडे आधार आहे त्यांनी अजिबात टाइमपास न करता ते अपडेट करून घ्यायचंय. दुसरं काम पॅन कार्डचं. जर पॅन कार्डच्या कामात उशीर केला तर 3,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. तिसरं काम थेट तुमच्या बँकेच्या व्यवहाराशी जोडलेलं आहे. चौथं, 5वं आणि 6वं काम तुमच्या स्वतःच्या घरादाराच्या कागदपत्रांबद्दल आहे. जर तुमच्याकडे 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर गाडी असेल तर तुमची गाडी जप्त केली जाऊ शकते आणि 10,000चा दंड बसू शकतो. आणि सर्वात धोक्याचं 10व्या नंबरचं काम, जे 31 तारखेच्या आत झालं नाही तर तुमच्या सगळ्या सरकारी योजनांचे पैसे बंद होतील. गॅसची सबसिडी येणार नाही, बँकेतले तुमचेच पैसे अडकून पडतील. हे सगळं ऐकायला वरवरचं वाटलं तरी परिस्थिती खूपच गंभीर आहे. प्रशासनाने याआधी 31 मार्चची संधी दिली होती, पण लोक निवांत राहिले. म्हणूनच आता 31 मे हीच शेवटची वेळ दिलीय. यानंतर एकही तास वाढवून मिळणार नाही, हे आता पूर्णपणे स्पष्ट झालंय. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आधीच सावध करण्यासाठीच धडपडतोय. बघा, आता हाताशी फक्त थोडे तास आणि काही मोजकेच दिवस शिल्लक आहेत.
जर तुम्ही ही कामं वेळेत उरकली नाहीत तर तुमच्या कष्टाच्या कमाईवर आणि नशिबावर दुःखाची कुऱ्हाड कोसळणार आहे. सरकार आता कुणाला सोडणार नाही. पहा, लवकरात लवकर हे काम समजून घ्या. कसे करायचे तेही लक्षपूर्वक ऐका. हा व्हिडिओ जर तुम्ही मध्येच सोडला तर तुमचं प्रचंड नुकसान होईल. तुमचा भरोसा बसणार नाही. पण मागच्या वेळी म्हणजे पहा 2025 मध्ये एक प्रॉब्लेम लोकांचा झाला होता. त्यावेळेस काही लोकांना 10,000 रुपये दंड झाला होता, तर काही जणांना 25 ते 30,000 रुपये दंड झाला होता. बँकेमधून पैसे काढणं बंद झालं होतं. त्यामुळे डोळ्यात तेल घालून ही 10 कामं व्यवस्थित आहेत का पहा. या व्हिडिओला दिलेले 2 मिनिटं तुमचा नक्कीच हजारोंचा फायदा करू शकतात. त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती पहा. यातलं सर्वात पहिलं काम म्हणजे वाहनांच्या बाबतीत. तुमच्या दुचाकी किंवा चारचाकी गाडीवर 31 मे पर्यंत HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक असून 1 जून पासून विना प्लेटच्या गाड्यांवर 5 ते 10,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. दुसरं काम आपल्या लाडक्या बहिणींसाठी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दरमहा मिळणारे 1,500 रुपये पुढेही सुरू ठेवण्यासाठी 31 मे पूर्वी KYC करणे अनिवार्य आहे. अन्यथा नाव यादीतून कायमचे कट होऊ शकते. तिसरं काम गुंतवणुकीबद्दल आहे. जर तुम्ही शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असेल तर ट्रेडिंग अकाउंट सील होण्यापासून वाचवण्यासाठी 31 मे पर्यंत नॉमिनीचे म्हणजे वारसदाराचे नाव जोडणे आवश्यक आहे. चौथं काम मोबाईल सिमच्या सुरक्षेसाठी आहे. संचार साथी पोर्टलवर जाऊन तुमच्या नावावर सध्या किती सिम कार्ड ॲक्टिव्ह आहेत हे तपासा आणि भविष्यातील पोलीस कटकटी टाळण्यासाठी नको असलेली सिम त्वरित बंद करा. पाचवं काम पेन्शनधारकांसाठी आहे. त्यांनी त्यांची पेन्शन खंडित होऊ नये म्हणून 31 मे पूर्वी त्यांचे जीवन प्रमाणपत्र म्हणजे लाईफ सर्टिफिकेट बँकेत किंवा डिजिटल पद्धतीने जमा करणे गरजेचे आहे. सहावं काम बँक खाती सीडिंगचे आहे. सर्व सरकारी योजनांचे पैसे थेट खात्यात मिळवण्यासाठी तुमचे बँक खाते DBTसाठी ॲक्टिव्ह म्हणजेच सीडेड असणे आवश्यक आहे. सातवं काम आधार कार्डच्या संदर्भात आहे. ज्या नागरिकांनी 10 वर्षांपूर्वी आधार कार्ड बनवले होते त्यांनी मोठ्या दंडापासून किंवा कार्ड बाद होण्यापासून वाचवण्यासाठी 31 मे पर्यंत ते अपडेट करून घेणे मस्ट आहे. आठवं काम पॅन आणि आधार लिंक करण्याचे असून यासाठी देखील हीच शेवटची तारीख आहे. लिंक न केल्यास पॅन कार्ड बाद होईल आणि 50,000पेक्षा जास्त रोख व्यवहार करता येणार नाहीत. 9वं काम करांच्या संदर्भात आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टी 31 मे पर्यंत भरल्यास तुम्हाला थकबाकीवरील दंडमाफीची सवलत मिळेल. तर 1 जून पासून व्याजाचा मोठा डोंगर तुमच्या डोक्यावर वाढेल. आतापर्यंत तुम्ही या व्हिडिओमध्ये ऐकलं की सरकारचे कोणते नियम बदलणार आहेत आणि तुमचे किती मोठे नुकसान होऊ शकते. पण हा व्हिडिओ इथेच संपत नाही. यूट्यूबच्या नियमांनुसार कोणतीही माहिती फक्त ऐकवणे पुरेसे नसते, तर ती प्रत्यक्षात कशी अंमलात आणायची हे समजणे जास्त महत्त्वाचे असते. म्हणूनच आता मी तुम्हाला थेट साध्या आणि सोप्या शब्दात एक अशी पद्धत सांगणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून ही सगळी कामे पूर्ण करू शकता आणि संभाव्य दडपणापासून स्वतःला वाचवू शकता. ही माहिती अतिशय मौल्यवान आहे, त्यामुळे शांतचित्ताने ऐका आणि लगेच करायला घ्या. सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलमधील कोणतेही इंटरनेट ब्राउझर उघडा. जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड लिंक करायचे असेल तर गुगलवर जाऊन इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची अधिकृत वेबसाईट शोधा. तिथे तुम्हाला लिंक आधार नावाचा एक पर्याय दिलेला असेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा पॅन नंबर आणि आधार नंबर टाकण्यासाठी रकाने मिळतील. ते अगदी व्यवस्थितपणे भरून घ्या. लक्षात ठेवा, घाई गडबडीत एकही आकडा चुकता कामा नये, कारण एका चुकीमुळे तुमचे बँक खाते किंवा कार्ड ब्लॉक होऊ शकते. सर्व माहिती भरून झाल्यावर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP म्हणजेच वन टाईम पासवर्ड येईल. तो पासवर्ड तिथे टाकून सबमिट करा. तुमची ही प्रक्रिया लगेच पूर्ण होईल. दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे लाडकी बहीण योजनेचे KYC. यासाठी शासनाचे अधिकृत पोर्टल किंवा मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तिथे लॉग इन करून आपला अर्ज क्रमांक टाका आणि दिलेल्या सूचनांनुसार आधार पडताळणी पूर्ण करा. ही प्रक्रिया करताना नेटवर्क चांगले असणे याची खात्री करा, जेणेकरून तुमचे पैसे अडकणार नाहीत. जर तुम्ही शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड वापरत असाल तर तुमच्या संबंधित ब्रोकरच्या ॲपमध्ये प्रोफाईल सेक्शनमध्ये जाऊन नॉमिनीचे नाव आणि पॅन कार्ड त्वरित जोडून घ्या. या सर्व गोष्टी अत्यंत सोप्या आहेत. फक्त यासाठी तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ काढावा लागेल. आता मला तुमच्याकडून एक महत्त्वाची मदत हवी आहे. या 10 कामांपैकी तुमची कोणती कामे आधीच पूर्ण केली आहेत आणि कोणते काम करायचे आहे अजून बाकी आहे हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळेल. तुमच्या कमेंटमुळे इतर मराठी बांधवांनाही समजेल की नक्की कुठे जास्त अडचण येत आहे.
जर तुम्हाला कोणती प्रक्रिया करताना अडचण आली तर तसेही कमेंटमध्ये विचारा. आम्ही तुम्हाला तिथे लगेच मदत करण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक नातेवाईकाला आणि मित्राला व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा. कारण 31 मे नंतर कोणाचेही नुकसान व्हायला नको. चला तर मग लगेच कमेंट करा आणि जागरूक नागरिक बना. धन्यवाद.